नमस्कार. श्री विनायक ज्योतिषच्या आजच्या दैनिक राशीफल या मालिकेमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज मंगळवार दिनांक 16 जून 2026 शके 1948. द्वितीया तिथी रात्रो 12:53 आजचा राहुकाल आहे संध्याकाळी 3:58 ते 5:37 मेष राशीच्या व्यक्तींना भावंडांबरोबर वेळ व्यतीत करता येईल. जवळचा प्रवास करावा लागेल. शेअर मार्केट, एजन्सी, मध्यस्थीच्या कामातून धन प्राप्त होईल. कायदेशीर करार केले जातील. वृषभ राशीच्या व्यक्तींना आज जुनी येणी वसूल होतील. घरी मित्रांचे, प्रिय व्यक्तींचे आगमन होईल. आकर्षक पार्ट्या, मेजवान्या इत्यादीसाठी खर्च होईल. आनंदाची वार्ता समजेल. प्रिय व्यक्तींचा मेसेज येईल. मिथुन राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवसात स्थावर मालमत्ता, शैक्षणिक गोष्टी संबंधित निर्णय घ्यावे लागतील. ॲलर्जी, त्वचा विकार इत्यादीपासून त्रास संभवतो. कागदोपत्री व्यवहारात काळजी घ्यावी. जामीन राहणे, मध्यस्थी करणे इत्यादी प्रकार टाळल्यास उत्तम. कर्क राशीच्या व्यक्तींना आज खर्चाचे प्रमाण विनाकारण वाढेल. महत्त्वाची कागदपत्रे, ATM कार्ड यांची काळजी घ्यावी. शक्यतो घराबाहेरचे खाद्यपदार्थ, पेये इत्यादी सेवन करणे टाळावे. डोळ्यांची काळजी घ्यावी. सिंह राशीच्या व्यक्तींना आजच्या दिवसात बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेली एखादी इच्छा पूर्ण होईल. आर्थिक सहकार्य लाभेल. वडीलधाऱ्या व्यक्ती, वरिष्ठांकडून आर्थिक प्राप्ती होईल. गुंतवणूक केलेले धन, अडकलेले पैसे मिळतील. कन्या राशीच्या व्यक्तींना व्यवसायातून उत्तम आर्थिक लाभ होईल. व्यवसाय सुरू करण्याच्या बाबतीत नवीन कल्पना सुचतील. विवाहेच्छुक व्यक्तींना वैवाहिक बाबतीत बोलणी करण्यासाठी कालावधी उत्तम आहे. वैवाहिक जोडीदाराबरोबर खरेदीचा आनंद घेता येईल. तुळुरास अचानक प्रवासाचा योग येईल. मान सन्मान लाभेल. वडिलांकडून सहकार्य प्राप्त होईल. वैवाहिक बाबतीत बोलणी यशस्वी होतील. वृश्चिक रास महत्त्वाचे निर्णय घाई गडबडीत घेऊ नयेत. धार्मिक क्षेत्रासंबंधित प्रवासात त्रास होईल. कुटुंबातील स्त्री वर्गाच्या आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. वादविवाद टाळावा. धनुरास व्यवसायात नवीन भागीदारी संभवते. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने नवीन कल्पना सुचतील. कामानिमित्त प्रवास होईल. सासरच्या व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. मकर रास दगदग वाढेल. स्नायूंची दुखणी, त्वचा विकार, ॲलर्जी, व्हर्टिगो इत्यादीचा त्रास संभवतो. आर्थिक प्राप्ती उत्तम होईल. माता भगिनींबरोबर वादविवाद टाळावा. एकंदरीत आज स्वतःच्या किंवा कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कुंभरास मुलांसाठी खर्च करावा लागेल. मुलांच्या आवडीनिवडी जपाव्या लागतील. शाळा कॉलेजच्या खर्चाची पूर्वतयारी करावी लागेल. इतरांची देणी देता येतील. लॉटरी, सट्टा इत्यादी मार्फत लाभ होतो का हे पाहण्याचा मोह होईल. मीनरास लहान मुलांबरोबर वेळ व्यतीत करावा लागेल. घर, प्रॉपर्टी खरेदी करण्याच्या बाबतीत निर्णय घेताना मनाचा गोंधळ होईल. घरात नवीन वस्तूंची खरेदी होईल. सामानाची अदलाबदल केली जाईल. फुलझाडे, शोभिवंत वस्तूंनी घर सुशोभित करण्यात वेळ व्यतीत होईल. मित्रांनो, ही माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.